मसूरची भाजी ही अतिशय लोकप्रिय, चवदार आणि पौष्टिक महाराष्ट्रीयन भाजी आहे. मसूर प्रोटीनसाठी उत्तम आहे. पचनासाठी हलके आणि मधुमेह तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेऊया. आपण या भाजीला कोणत्याही प्रकारचे वाटण लावणार नाही आहोत. त्यामुळे कांदा टोमॅटो जितकं बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरावा, जेणेकरून भाजी एकसारखी मिळून येईल. मी इथे चॉपरने कांदा आणि टोमॅटो बारीक केलेला आहे. आणि हो, तुम्ही जर या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो केलं नसेल तर नक्की करा. सबस्क्राईब आणि फॉलो करण्याचे कोणतेही चार्जेस लागत नाही. चवीचं बोलाल तर मटणापेक्षाही भारी लागते ही भाजी. गरमागरम भाकरीसोबत मसूरची भाजी अप्रतिम लागते. कढईत तेल गरम करून हिंग, कढीपत्ता, कांदा घालूया. कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर परतवून घेऊया. यामध्ये टोमॅटो मिक्स करूया. ही कमी साहित्यामध्ये जास्त चविष्ट होते भाजी. यामध्ये कांदा लसूण मसाला घालूया. हा मसाला घातल्यामुळे वाटणाची गरज नाहीये. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता. मसाला छान मिसळल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला घालूया. कांदा लसूण मसाला घातल्यानंतर इतर कोणतेही मसाले घालण्याची गरज नाहीये. स्वच्छ धुतलेले मसूर घालूया. मसूर मी 6 ते 7 तास अगोदर भिजत घातले होते. मसूर पटकन शिजतात, त्यामुळे ते कुकरला लावण्याची गरज नाहीये. छान परतल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालून शिजवून घेऊया. भाजी शिजताना खूप छान स्मेल येतोय. चवीनुसार मीठ घालूया. वाटण न लावता ही भाजी छान मिळून आली आहे. मसूर शिजले आहेत. वरून हिरवीगार कोथिंबीर घालूया. आपण सुकी भाजी करत आहोत, त्यामुळे भाजी आटवून घेऊया. भाजी तयार आहे. अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो नक्कीच करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. थँक्यू.